आपण पाहताय महाधुरळा. नमस्कार. महाधुरळा युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आपण पाहणार आहोत महाधुरळा ब्रेकिंग न्यूज. अखेर कोल्हापूर महापालिकेत काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट एकत्र आलेले आहेत. दोघांची आघाडी झालेली आहे. जागा वाटप ही पूर्ण झालेलं आहे. त्यामुळे आज या संदर्भात अधिकृत घोषणा होईल. शिवसेनेकडनं जो आग्रह सुरू होता 12 जागांचा, तो आग्रह अखेर मान्य झाला नाही आणि 7 जागेवर हा आग्रह संपलेला आहे. इतर सगळ्या जागा आता काँग्रेस लढवणार आहे. 81 पैकी 7 शिवसेना, एखादी जागा डाव्या आघाडीला जाईल आणि उर्वरित सर्व जागा हे आता काँग्रेस लढवणार हे निश्चित झालं आहे. यापूर्वीच काँग्रेसनं 48 उमेदवारांची यादी जाहीर केलेली आहे. आता शिवसेना ठाकरे गटाला 7 जागा मिळतील. या 7 जागा कोणत्या याचाही निर्णय झालेला आहे. प्रभाग क्रमांक 5 मध्ये शहर प्रमुख सुनील मोदी यांनी आता माघार घेतलेली आहे, कारण तिथं काँग्रेसचा आग्रह जास्त होता. प्रभाग क्रमांक 19 मध्ये सुद्धा शिवसेनेचा आग्रह होता, पण तिथं आता काँग्रेसनं आपला उमेदवार देण्याचा निर्णय घेतलाय. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता प्रभाग क्रमांक 7 मध्ये शिवसेनेच्या वतीनं राजेंद्र जाधव आणि सागर साळुंखे यांच्या पत्नी या दोघांना उबाटानं उमेदवारी देण्याचा निर्णय घेतलेला आहे. प्रभाग क्रमांक 10 मध्ये राहुल इंगवले यांची उमेदवारी निश्चित आहे. तिथला आणखीन एक उमेदवार याच मतदारसंघात दिला जाणार आहे. तो संध्याकाळपर्यंत निश्चित होण्याची शक्यता आहे. प्रभाग क्रमांक 11 मध्ये सचिन मांगले यांची उमेदवारी निश्चित करण्यात आलेली आहे. प्रभाग क्रमांक 14 मध्ये छाया पाटील, तर प्रभाग क्रमांक 15 मध्ये प्रतिज्ञा उत्तुरे यांची उमेदवारी निश्चित झाली आहे. या पद्धतीनं आता शिवसेना उबाटाचे 7 उमेदवार निश्चित झाले आहेत. या 7 जागा काँग्रेस आता शिवसेनेला देणार आणि बाकी सगळ्या जागा स्वतः काँग्रेस लढवणार हे नक्की झालेलं आहे. गेले अनेक दिवस शिवसेनेनं पहिल्या टप्प्यात 33, नंतर 18, नंतर 16, नंतर 12 असा आग्रह धरला, पण अखेर 7 जागावर तडजोड झालेली आहे. जागांचा आग्रह अधिक झाल्यामुळं यापूर्वीच आप महाविकास आघाडीतून बाहेर पडला, त्यानंतर शरद पवार गट बाहेर पडला. शिवसेना काय करणार याची उत्सुकता होती, पण शिवसेनेनं अखेर 7 जागावर तडजोड करत सोबत राहण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे वरून आदेश आला की आघाडी तोडायची नाही आणि याच आदेशानुसार त्यांचा आग्रह कमी झाला आणि ज्या ताकदीच्या जागा शिवसेनेकडे आहेत त्या सगळ्या लढवण्याचा निर्णय झाला. त्यामुळे आता 7 जागावर शिवसेना, बाकी सर्व जागावर काँग्रेस लढणार. उद्याच इतर सगळ्या उमेदवारांची नावं जाहीर होतील आणि त्यानंतर महाविकास आघाडीचा प्रचार अधिकृत सुरू होईल. आपल्याला अशाच ब्रेकिंग न्यूज हव्या असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा यूट्यूब चॅनल. धन्यवाद.